चेहरा साफ ठेवण्यासाठी आहारामध्ये काय काय बदल करावे? तुमचा चेहरा साफ असण्यामध्ये क्रीमपेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाची भूमिका आहे ती तुमच्या आहाराची. सोपं, दिवसाला पाणी व्यवस्थित प्या, भरपूर प्या. पाण्याचं प्रमाण वाढल्याने तुमच्या शरीरामध्ये काय म्हणतात त्याला, जे पण काही विषारी घटक असतात ते बाहेर पडतात आणि तुमच्या चेहऱ्याला अगदी चांगला ग्लो येतो. चेहऱ्यावरच्या पिंपल्स, डाग असतील तर त्या कमी होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचा चेहरा डल झालेला आहे, काही झालेलं आहे, तर याचं कारण असते तुमच्या शरीरामध्ये काहीतरी हार्मोन्स बिघड झालेले आहेत, लिव्हरमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा किडनीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील. हे साफ करण्यासाठी तुम्हाला गरज असते ती म्हणजे चांगल्या आहाराची, बॉडीला हायड्रेट ठेवण्याची. काकडीचा समावेश हा तुमच्या आहारामध्ये नेहमी असायला हवा. डाळिंब हे तुम्ही नेहमी खायला हवं. पाणी भरपूर प्यायला हवं. लिंबाचं सेवन तुमच्या आहारामध्ये ठेवा. लिंबू हे विटॅमिन सी असलेलं एक चांगलं फूड आहे. विटॅमिन सी आहारात ठेवल्याने तुमच्या चेहऱ्याचा गोरेपणा तर वाढतोच, तुमच्या चेहऱ्याला चमक येते आणि सगळेच डाग जे असतात ते नाहीसे व्हायला लागतात. म्हणजे मी म्हणेल की तुम्हाला डार्क सर्कल असतील, पिंपल्सचे डाग असतील, वांगाचे डाग असतील, कोणत्याही प्रकारचे तुमच्या चेहऱ्यावर डाग असू द्या, तुम्ही रोज अर्धा लिंबू पाण्यामध्ये पिळून घ्यायला सुरुवात जर का केली सकाळी उपाशीपोटी, तर तुमचा चेहरा साफ व्हायला लागतो. फॅट बर्न होते तर होतेच, परंतु तुमचे डार्क सर्कल्स, पुळ्यांचे डाग, वांगाचे डाग, जेही डाग तुमच्या चेहऱ्यावर असतील ते सर्व डाग निघायला लागतात. यामुळे तुम्ही लिंबू जे आहे ते लिंबू नियमितपणे खा. बीट खाणं खूप जास्त गरजेचं आहे. बघा, बीट खाल्ल्यामुळे तुमचं रक्त शुद्ध होते. रक्त शुद्ध झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग असतात ते पण साफ व्हायला लागतात. कारण की रक्त शुद्ध नसलं तरच चेहऱ्यावर डाग येतात, काळेपणा येतो, चेहरा डल दिसतो. बऱ्याच महिला म्हणतात की मॅम डिलेव्हरीनंतर चेहरा काळा पडला आहे. कृपया करून मी तुम्हाला सर्वांना सांगेल की बीट खायला सुरुवात करा. मला बीटाची खाप आहे ना, चावून चावून खायला फार कंटाळा येतो. मी जाड एक खिसणी आणली आहे आणि त्या खिसणीने बीट खिसते आणि तो किस जो असतो ना, तर तो किस फक्त मी ताटामध्ये एका बाजूला घेते आणि तो मी रोज खात असते. जेवणाच्या ताटामध्ये एक छोट्याशा बाजूला तुम्ही बीटाचा किस जो आहे तो घेऊ शकतायत. बीट, काकडी, गाजर एकत्र खिसून सुद्धा तुम्ही चांगली कोशिंबीर बनवू शकताय आणि ते सुद्धा तुम्ही नित्य नियमाने तुमच्या आहारामध्ये ठेवा. तुमच्या चेहऱ्यावर बरेचसे बदल झालेले दिसतील. तुमचा फॅट बर्न झालेले दिसतील. डार्क सर्कल्स, वांगाचे डाग, पिंपलचे डाग, चेहऱ्यावरचा डलनेस, टॅनिंग ही तुम्हाला कमी झालेली दिसेल आणि चेहरा उजळायला दिसेल. बऱ्याच लहान मुलींच्या आई आहेत ज्या मला नेहमी मेसेज करतात की माझ्या मुलीचा रंग खूप सावळा पडला अचानक, त्या मुली खूप टॅनिंग झालेली आहे, मुलींची स्किन काय करू? तुम्ही तुमच्या मुलींना नियमित नित्य नियमाने कोशिंबीर द्यायला सुरुवात करा. बघा, तुम्हाला खूप चांगले बदल दिसतील. आवळा खूप महत्त्वाचा आहे. आवळ्याचं सेवन नेहमी करायला पाहिजे. केसांसाठी आणि चेहऱ्यासाठी आवळा सर्वोत्तम आहे. मी नेहमी सांगत असते सगळ्याच माझ्या सेशनमध्ये, आवळा कसा खावा, तर आवळा हा चूर्ण स्वरूपानेच खायला पाहिजे. आवळ्याचं चूर्ण म्हणजेच आवळ्याची पावडर ग्लासामध्ये 1 चमचा टाकायची, वरतून कोमट पाणी टाकायचं आणि ते पिऊन घ्यायचं दिवसातून केव्हा पण एकदा. असं काही नाही आहे की उपाशी पोटी वगैरे दुपारी आठवण आली दुपारी प्या, सकाळी आठवण आली सकाळी प्या, परंतु तुम्ही आवळा पावडर गरम पाण्यामध्ये टाकून ते एकदा मस्त पिऊन घ्या. याच्याने तुमचे पातळ केस पण दाट होतात आणि तुमचा चेहरासुद्धा रिपेअर व्हायला लागतो. आवळा हे तुमचं स्किनला तरुण करण्यासाठी खूप मदत करत असते, म्हणून तुम्ही आवळ्याचं सेवन नेहमी करत चला. खूप सिंपल गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. नित्य नियमाने लिंबाचं सेवन करा, आवळ्याचं सेवन करा, कोशिंबीर खा, बीट खा, बस तुमचा चेहरा एवढ्या सगळ्या गोष्टींनी चांगला होईल. महागातली महाग क्रीमसुद्धा जे करू शकत नाही, हे तुम्ही फक्त खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये बरेच चांगले घटक तयार होतील आणि तुमच्या शरीरामधल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह होतील. अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा. रोज दुपारी 3 वाजता ना मी फ्री लाईव्ह सेशन घेत असते आणि माझ्या आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे, तुमचे केस खूप पातळ झालेले असतील तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये कोणते प्रोटीन्स घ्यायला हवे, तुमचं जेवण कसं बदलायला हवं, घरगुती टिप्सनी तुमचे केस कशा पद्धतीने तुम्ही दाट करू शकतात. सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा. आणि मी ह्या ख्रिसमसमध्ये खूप सारे कोर्सेस घेऊन येत आहे. शेअर मार्केट, मदर इंग्लिश स्पीकिंग, प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग, मुलांचे फोनिक्स, तसेच मुलांचे ग्रामर, लेटर रायटिंगचा एका दिवसाचा कोर्स असेल, एसे रायटिंगचा असेल ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना इंग्लिशमधून लेटर आणि एसे लिहायला शिकवणार आहोत आणि त्याची फी असणार आहे फक्त आणि फक्त 49 रुपये. तर तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला माझा नंबर आहे 7755925370. ह्या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि अशाच आणखीन
टिप्ससाठी मला फॉलो नक्की करा. बाय.